99 वरून 100 ही फक्त एक उडी नाहीये. खरं तर हे गणिताच्या एका नव्या जगात पाऊल ठेवण्यासारखं आहे. चला तर मग बघूया या एका छोट्याशा स्टेपमध्ये कोणती मोठी जादू लपलेली आहे. तर आपण आलो आहोत 99 वर, म्हणजे 2 अंकी संख्यांच्या दुनियेच्या अगदी शेवटच्या टोकावर. आता यापुढे काय? इथून पुढे ना एक खूप मोठा बदल होतो. आणि मग येतो तो महत्वाचा प्रश्न. 99 मध्ये फक्त 1 मिळवला तर नक्की होतं काय? बघायला गेलं तर ही एक साधी बेरीज वाटते नाही का? पण थांबा, ही बेरीज आपल्याला संख्यांच्या एका पूर्णपणे नवीन लेवलवर घेऊन जाणार आहे. हे बघा, 99 मध्ये आपण 1 मिळवला आणि काय झाला? आपल्याला एक नवीन घर लागलं, एक नवीन स्तंभ तयार झाला. आतापर्यंत आपल्याकडे फक्त एकक आणि दशक होते, पण आता त्यांच्या बाजूला एक तिसरा स्तंभ दिसतोय. तो आहे म्हणजेच शतक. आणि याच गरजेमधून जन्माला आली शतक ही संकल्पना. चला तर मग या आपल्या नवीन मित्राची ओळख करून घेऊया. ओके, तर शतक म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर शतक म्हणजे 10 दशकांचा एक गठ्ठा किंवा 100 सुट्ट्या एककांचा एक मोठा समूह. आणि हो, याच्याशिवाय आपण 3 अंकी संख्यांबद्दल विचारसुद्धा करू शकत नाही. हाच तर पाया आहे. आता हे समजून घेण्यासाठी ना आपण एका जुन्या ओळखीच्या नियमापासून सुरुवात करूया. आपल्याला हे माहितीच आहे की जेव्हा 10 सुटे एकक एकत्र येतात तेव्हा आपण त्यांचा एक गठ्ठा बनवतो आणि त्याला म्हणतो एक दशक, बरोबर? हे अगदी असं आहे जसं 10 एक रुपयांच्या नाण्यांऐवजी आपण एक 10ची नोट घेतो. आणि गंमत काय आहे माहितीये? हाच नियम पुढे पण लागू होतो. जेव्हा असे 10चे 10 गठ्ठे म्हणजे 10 दशक एकत्र येतात तेव्हा त्यांचा मिळून तयार होतो एक शतक. पाहिलं? तोच पॅटर्न आहे, फक्त एका नव्या लेवलवर. यावरूनच कळतं की आपली संख्या प्रणाली किती लॉजिकल आणि किती सिस्टमॅटिक आहे. चला, आता जे काही शिकलो ते वापरून बघण्याची वेळ आली आहे. काही प्रश्न सोडवून ही संकल्पना डोक्यात एकदम फिट बसूया. बरं, तर पहिला प्रश्न अगदी सोप्पा आहे. एक शतक म्हणजे किती दशक? हा प्रश्न आपण थेट आपल्या वर्कशीटमधूनच घेतला आहे. इथे सरळ विचारलंय की एका शतकाचं दशकांमध्ये रूपांतर कसं करायचं. आणि याचं उत्तर आहे 10. अगदी बरोबर, कारण आपण आत्ताच तर पाहिलं की शतकाची व्याख्याच मुळी 10 दशकांचा समूह अशी आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. 10 दशक म्हणजे किती एकक? उत्तर आहे 100. थोडा विचार करूया. एका दशकात असतात 10 एकक, मग 10 दशकांमध्ये किती असणार? सरळ आहे, 10 गुणिले 10 म्हणजे 100 एकक. आता जरा या तक्त्याकडे बघा. हे शतक, दशक आणि एकक यांच्यातलं नातं एकदम सोपं करून सांगतं. एक शतक म्हणजेच 10 दशक आणि 10 दशक म्हणजेच 100 एकक. म्हणजे थोडक्यात एक शतक म्हणजे 100 एकक. बघा, सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. बरं, आता एक गोष्ट लक्षात घेऊया. शतक ही संकल्पना फक्त 100 पर्यंत मोजण्यासाठी नाहीये. याचं महत्त्व त्यापेक्षा खूप खूप जास्त आहे. शतक समजून घेणं म्हणजे फक्त एक नवीन जागा शिकणं नव्हे. हा आपल्या संपूर्ण नंबर सिस्टीमचा आधारस्तंभ आहे, पाया आहे. हीच ती चावी आहे जी आपल्याला मोठ्या मोठ्या संख्यांच्या जगाचा दरवाजा उघडून देते. ह्या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते. सगळा खेळ आहे 10च्या गटांचा. 10 एककांचा एक दशक बनतो, 10 दशकांचा एक शतक बनतो आणि पुढे 10 शतकांचा 1000. हाच पॅटर्न पुढेही असाच चालू राहतो अगदी अनंत काळासाठी. आणि म्हणूनच आपण कितीही मोठी संख्या सहज लिहू आणि समजू शकतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. प्रत्येक नवीन स्थान हे ज्ञानाचं एक नवीन दार उघडत असतं. बघा ना, 100च्या या एका छोट्याशा पायरीने आपण गणिताच्या किती मोठ्या विश्वात प्रवेश केला. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?